नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ हा सीताफळ लागवडीविषयी आहे। बीड जिल्ह्यातील बोरखेड तालुक्यात राहणारे शेतकरी आत्माराम शिंदे 5 एकर सीताफळ लागवडीतून लाखो रुपये कमवत आहेत। चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडूनच NMK1 गोल्डन व्हरायटीच्या सीताफळाविषयी लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतची संपूर्ण माहिती। सीताफळ लागवडीविषयी बोलताना ते सांगतात की गेल्या 4-5 वर्षापासून ते सीताफळ लागवड करत आहेत। पूर्वीसारखं सीताफळ आता खाण्यापुरतं मर्यादित न राहता यापासून आता औषधं, आईस्क्रीम बनवली जातात। त्यामुळे सीताफळाला आता मार्केटमध्ये चांगली मागणी आहे। सीताफळ लागवडीबरोबरच त्यामध्ये सोयाबीन, गहू, हरभरा यांसारखी आंतरपिकंही घेतली जात आहेत। त्यामुळे सीताफळाबरोबर याही पिकातून त्यांना उत्पन्न मिळते। आंतरपिकं ही उंचीला लहान असावीत। सीताफळाच्या उंचीपेक्षा आंतरपिकं मोठी असतील तर याचा परिणाम सीताफळाच्या झाडावर होतो। त्यामुळे शक्यतो उंचीला लहान असणाऱ्या आंतरपिकाची निवड करावी। सध्या सीताफळाच्या बागेला कोणत्याही प्रकारचं खत टाकलं नसून आवश्यकतेनुसार त्याला ड्रिपच्या माध्यमातून डोस दिले जात आहेत। त्यामुळे या पिकाला मोठ्या प्रमाणात खत पुरवठा त्याचबरोबर औषध फवारणीचीही आवश्यकता नसते। सीताफळ लागवड ही साधारणतः मुरमाड व खडकाळ अशा प्रकारच्या जमिनीत करावी। काळ्या जमिनीच्या तुलनेत मुरमाड खडकाळ जमीन ही सीताफळ पिकाला उपयुक्त ठरते। सीताफळ पिकावर बुरशी व मवा यांचा अटॅक होण्याची शक्यता असते। त्यामुळे याच्या आवश्यकतेनुसार यावरती कीटकनाशक फवारणी करून घ्यावी। सीताफळ हे शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त फळ असून या सीताफळाच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्याला खूप राबावं लागत नाही। कमी खर्चामध्ये, कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून आत्माराम शिंदे सीताफळ फळबागेकडे बघतात। तर शेतकरी बंधूंनो, ही सीताफळ लागवडीविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या Facebook आणि Instagram पेजलाही फॉलो करा।